महत्त्वाची बातमी आपण पाहता पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 2 जून मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये, एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले होते। आता तुम्हाला मे महिन्याच्या 23 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर आज 2 जून मंगळवार रोजी तुमची मे महिन्याच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आका मे महिना संपून गेलेला आहे। आता जून महिन्याचा दुसरा दिवस उजळलेला आहे, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये चर्चा सुरू झालेली होती की लाडकी बहीण योजना आता बंद करण्यात आलेली आहे, यापुढे आपल्याला हप्ते मिळणार नाही। तर अशा प्रकारची गुप्त चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सुरू होते। लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या, तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आजपासून जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा कालच तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता जमा होणार होता, परंतु लाडक्या बहिणींना काल निधीची तरतूद करण्यात आलेली होती। बँकेकडे 3700 कोटींचे निधी पाठवण्यात आलेला होता। त्यामुळे काल 1 जून सोमवार रोजी पैसे आले नव्हते, परंतु आज 2 जून मंगळवार रोजी तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारची चर्चा सुरू होती। परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आता जमा होत आहे। तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला मे महिन्याच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज 2 जून मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे। तर ते आपण जे 12 जिल्हे आहेत तर त्या 12 जिल्ह्यांची यादी आणि ज्या प्रमुख 10 बँका आहेत तर त्या 10 बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही सुद्धा मे महिन्याच्या 23 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून मार्च एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींना आज तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती देत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही मे महिन्याच्या 23 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आता जमा सुद्धा होतच आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी आहे का, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी आहे का, हे तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने तुमची मे महिन्याच्या 23 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना अख्खा मे महिना संपून गेलेला होता, तरी पण तुमच्या
तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 जमा झालेले नव्हते, त्यामुळे तुम्ही कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता. तर तुमची आता नाराजी दूर केली जात आहे आणि तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे सोडला जात आहे. तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांच्या यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला फक्त मे महिन्याचा 23 हप्ता जमा होत नाही, यासोबत तुमच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा केले जात आहेत. बघा लाडक्या बहिणींना ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्याच वेळेस सरकारच्या माध्यमातून 3 गॅसची योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु मागच्या काही दिवसांपासून सरकारकडे पैसे नव्हते, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना आता तब्बल 2 वर्ष पूर्ण होत आलेले आहे, तरी पण तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता. तर आता तुमची भरपूर दिवसांची नाराजी दूर होत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जात आहेत आणि तुम्हाला यापुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आता आपण पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे गॅस कनेक्शनच्या पैशांचे यासोबत मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना कालपासूनच तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जाणार होता, परंतु लाडक्या बहिणींना काल काय झालेलं होतं की सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध झालेला होता, परंतु लाडक्या बहिणींना काल बँकेचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे कालपासून निधी वाटपाला सुरुवात झालेली नव्हते. परंतु लाडक्या बहिणींनो आज 2 जून मंगळवार आहे, तर आज सकाळपासून बँकेचे कामे सुरळीतपणे सुरू होते. त्यातच आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून मार्च महिन्याचे 1500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1500 असे मार्च एप्रिलचे अजून 3000 रुपये आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे 3000 रुपये आणि मे महिन्याचे 1500 असे 4500 रुपये वाटप करण्याचे आदेश आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला मार्च एप्रिलचे पैसे अद्याप जमा झालेले नसतील तर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत मे महिन्याचे पैसे तर 100% येणार आहेत. यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आलेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींची सुद्धा आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना आज सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत आणि कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगत आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आता डीबीटीच्या अंतर्गत हे पैसे सोडले जात आहेत आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा दिला जात आहे. लाडक्या बहिणींची मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च एप्रिलचे 3000 रुपये जमा झालेले नव्हते तर त्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे 3000 रुपये आणि मे महिन्याचे 1500 असे टोटल मिळून 4500 रुपये वाटप सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी या
गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होत्या, तर त्या लाडक्या बहिणींची गॅस कनेक्शनच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटी अंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मे महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे तुम्ही तपासायचं आहे. जर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आता दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 2 जून मंगळवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मे महिन्याचा हप्ता मार्च एप्रिलचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत. यासोबत लाडक्या बहिणींना कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडले जात आहेत तर त्या प्रमुख बँकांची यादी सुद्धा वाचवून दाखवतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. तुमचे मे महिन्यासोबत मार्च एप्रिलच्या हप्त्यांचे यासोबत गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपेल आणि यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वितरित करणे शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने वितरित केले जात असतात. तर सुरुवातीच्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर हे सुरुवातीचे 12 जिल्हे आता आपण पाहून घेऊयात. बघा सर्वात अगोदर बीड जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर परभणी जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, नागपूर जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा यासोबतच यावरच्या साईडचा जिल्हा या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सर्वात अगोदर जमा केले जाणार आहेत. त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये, स्टेट बँकेमध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे सर्वात अगोदर जमा होणार आहेत. परंतु लाडके बहिणींना तुम्ही लाडके बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. तुम्ही आधार कार्ड हे आपल्या बँक खात्यासोबत लिंक केलेले असायला पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 अधिक 1500 3,000 रुपये जमा झालेले होते आणि बहिणींच्या खात्यामध्ये परत मार्च एप्रिलचे 3,000 रुपये जमा झालेले होते. आता मे महिन्याचे 1500 सुद्धा लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तोपर्यंत कामे